नमस्कार, मी मिलिंद पगारे. आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघूया अंतर्वर्तुळाचे क्षेत्रफळ. या त्रिकोणाची एक बाजू अर्थातच उंची AB 9 एकक आहे, पाया BC 12 एकक आहे, कर्ण AC 15 एकक आहे. या त्रिकोणामध्ये हे आंतरवर्तुळ काढलेलं आहे आणि आपल्याला या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. या वर्तुळाची त्रिज्या R, AB या बाजूवर X या बिंदूने स्पर्श करत आहे, BC या बाजूवर Z बिंदूवर स्पर्श करत आहे आणि AC या बाजूवर Y बिंदूने स्पर्श करत आहे. आपण जर R म्हणजेच या वर्तुळाची त्रिज्या शोधून काढली तर आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ सहजपणे काढता येईल. आपण या वर्तुळाची त्रिज्या R शोधण्याचा प्रयत्न करूया. रेख AB दोन भागात विभागलेला आहे. पैकी एक भाग XB अर्थातच R आहे, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आहे, आणि याचाच अर्थ असा की रेख AX हा 9 - R आहे. X आणि Y हे दोन्ही बिंदू वर्तुळ मध्यापासून समांतरावर आहेत आणि म्हणूनच रेख AX आणि रेख AY हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की रेख AX जर 9 - R असेल तर रेख AY हा सुद्धा 9 - R आहे. आपण जर पाया बघितला तर आपल्याला रेख BZ हा R आहे असं दिसून येतं. याचाच अर्थ असा की रेख ZC हा 12 - R आहे. आधी सांगितल्यानुसार रेख ZC आणि रेख YC हे एकरूप रेषाखंड आहेत. म्हणून जर ZC 12 - R असेल तर रेख YC 12 - R आहे. रेख AC दोन भागात विभागलेला आहे. रेख AY 9 - R आहे आणि रेख YC 12 - R आहे आणि हे दोन्ही मिळून अर्थातच रेख AC 15 एकक आहे. याचा अर्थ असा की रेख AY जर आपण बघितला तर तो आपल्याला 15 वजा कंसामध्ये 12 - R कंस पूर्ण अशा प्रकारे सुद्धा लिहिता येतो. आपल्याला या ठिकाणी आता दोन समीकरणे मिळालेली आहेत. रेख AY बरोबर 9 - R आणि रेख AY बरोबर 15 वजा कंसात 12 - R कंस पूर्ण. या दोन्ही समीकरणाची एक बाजू अर्थात AY समान आहे आणि म्हणूनच याची जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा समान आहे. म्हणजेच 9 - R बरोबर 15 वजा कंसात 12 - R कंस पूर्ण. आणि हे समीकरण आपण जर सोडवलं तर आपल्याला 9 - R बरोबर 3 अधिक R मिळेल. नंतर 9 - 3 बरोबर 2R मिळेल. त्यानंतर आपल्याला R ची व्हॅल्यू म्हणजे अर्थात R ची किंमत आपल्याला 3 युनिट 3 एकक अशी मिळते. आणि एकदा आपल्याला R मिळालं, R ची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढणं πr² अतिशय सोपं आहे. अर्थातच वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे πr² आणि R च्या जागी जर आपण 3 टाकला तर आपल्याला 28.2743 स्क्वेअर एकक असं क्षेत्रफळ मिळतंय. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आंतरवर्तुळाचे क्षेत्रफळ या ठिकाणी काढलेलं आहे. पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.